पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. श्री उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं ही मुलाखत करतोय आणि मला देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण समजून घ्यायचं आहे. एक प्रश्न मला नेहमी पडतो आणि मी शिवराज पाटील चाकूरकरांची ह्याबद्दल खूप सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षामध्ये उदारीकरणासंदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये बराच गोंधळ आहे असं वाटतंय. गोंधळ कुठल्या पातळीवरती आहे की उदारीकरणामुळं मध्यमवर्ग वाढला आणि आत्ता जे काही देशातलं चित्र दिसतंय त्याचा बहुतांश क्रेडिटचा भाग हा काँग्रेस पक्षाचा, पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांचा. पण एक मतप्रवाह असा पण आहे काँग्रेसमध्ये की मध्यमवर्ग वाढला, त्यासोबत जे खाजगीकरण झालं तर त्याला काँग्रेस पक्षाचा मोठा पाठिंबा आहे असं एक चित्र साधारण जनमानसामध्ये गेलं आणि त्यामुळं काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो त्याच्यापासून दुरावला, आदिवासी, गरीब वगैरे जे असतील. ह्या मतप्रवाहाचे क्लॅशेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्याच्यात थोडीशी भर पडली ती म्हणजे बाबरी मशिदीचं पतन. ह्या दोन कारणामुळं जेवढा काँग्रेस पक्षानं पी.व्ही. नरसिंहराव किंवा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दलचा आदरभाव बाळगायला हवा होता तेवढा तो बाळगला आहे. नाही, डॉक्टर मनमोहन सिंगांच्याबद्दलचा आदरभाव बाळगलाच, नरसिंहरावांच्याबद्दल बाळगला. ते तर पंतप्रधान होते. आता पुढच्या काळात त्यांच्या मृत्यूनंतरच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल चर्चा होते आणि ती गंभीर दुःखद आहे. ठीक आहे ना, त्याबद्दल काही म्हणायचं म्हणजे काय कारणच नाही आहे. काय झालं त्यामुळे त्या म्हणजे आता ती चर्चा जी आहे त्यात व्ही.पी. सिंगाने ते बोफर्सचं वगैरे काढलं, काही संबंध नसताना, मग ते डायरेक्टली इनडायरेक्टली जास्त हे केलं अशी चर्चा त्यावेळी होत होती. त्या चर्चेला मी फारसं महत्त्व देत नाही. पण उदारीकरणाचं तुम्ही जे म्हणताय ना, मनमोहन सिंगांचा तर गौरवच केला आहे काँग्रेसने. 10 वर्ष त्यांना पंतप्रधानपद दिल्यानंतर अहो जॉर्ज बुशसारखा माणूस त्यानं त्यावेळी म्हणायला, यू आर फ्रॉम मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी इव्हन देन यू म्हणजे प्राईम मिनिस्टर. म्हणजे त्यांनी खूप छान उदाहरण दिलं होतं की तुम्ही पंतप्रधान आहात, ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती आहेत आणि एका दुसऱ्या जन्माने सोनिया गांधी या UPA चेअरमन आहेत आणि हा तरी देश हिंदू बहुसंख्याक आहे, एक वेगळी लोकशाही जगाला. जॉर्ज बुशनं मुलाखत दिली त्यावेळी. मुद्दा काय आहे, जगाचं अर्थकारण, जगात घडलेल्या घटना, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यानंतरचं अर्थकारण, त्यानंतर राजकारण, त्यानंतरची अस्थिर आलेली सरकारं, सगळे युरोपात काय आणि आपल्याकडे काय, त्याचा परिणाम झालेला जो त्यावेळेचा समाजवाद आणि विशेषतः कम्युनिझमचं जे एक हे होती फिलॉसॉफी की रशियापासून चीन ह्या दोन मोठ्या नावापुरती नाही, तो होचिमिन व्हिएटनामपासून ती बल्गेरिया, रुमानिया, अशा सगळ्यामध्ये चेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया, क्युबा वगैरे 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 अशा देशांच्यामध्ये ती पसरली. हळूहळू जगाच्या रेट्यामध्ये, वातावरणामध्ये त्यांनी मल्टी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. म्हणजे रशियाने काय किंवा चायनाने काय, चीन हा परिस्थितीचा रेटा आहे. त्या परिस्थितीच्या रेट्याला भारत काय अपवाद राहू शकत नव्हता त्या उदारीकरणाला. आता एक काळ कसा झाला, इंदिराजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांची तनखी रद्द केली, अर्बन लँड सेलिंग, ग्रामीण भागातलं लँड सेलिंग याच्यावर मर्यादा आणला. त्याच्या अगोदर कुळ कायदा आला महाराष्ट्रामध्ये, कसेल त्याची जमीन, एक ऐतिहासिक रोजगार हमी आली. ह्या सगळ्या सर्वसामान्यांच्याच लोकांच्या हे सगळे निर्णय होते आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतलेले आहेत. आणि आता मनरेगाच्या रूपाने पुन्हा ती रोजगार हमी योजना देशभर स्वीकारली, मनमोहन सिंगांच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात आणि अगोदरपासून इंदिराजींच्यापासून स्वीकारली. म्हणजे याचा अर्थ गरिबांच्यापासून दूर गेले असं माझं मत नाही आहे. कसं असतं, काळाच्या ओघात आपल्या देशामधला शिक्षितांचं प्रमाण, सामंजस्याचं प्रमाण, म्हणा किंवा खेड्यापाड्यातला ग्रामीण हा माणूस तो अत्यंत विजिलंट ज्याला म्हणता येईल, ग्रामीण शहाणपण तो बाळगून होता. म्हणून त्याला गांधी कळले, म्हणून त्याला लोकमान्य कळे, म्हणून त्याला देश कळला आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य चळवळी कळे, असा माझा दावा आहे. आता प्रश्न कसा आहे की जसं गॅट आलं की काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागले किंवा जागतिकीकरण, उदारीकरण सुरू झालं, अर्थकारण बदलत गेलं आणि रशिया आणि चीनला सुद्धा त्यांच्या धोरणांच्यामध्ये बदल करावा लागला की जे साम्यवादी होते त्यांना बदल करावा लागला. आणि आपला तर लोकशाही प्रधान, लोकशाही समाजवाद आणि मानवता समता यावर आधारित आपला हा देश आणि खंडप्राय देश, जगातले सर्व धर्म आपल्या देशामध्ये, सर्व भाषा आपल्या देशामध्ये, म्हणजे असं म्हणता येईल. सर्वांनी म्हणजे ब्रिटिशांनी मोठं राज्य केलं, पण पॉंडिचेरीच्या निमित्ताने फ्रेंच लोक आले, पोर्तुगीज आले, डच आले वगैरे वगैरे, अगोदर मोगल आले, सर्व येऊनही आपला देश टिकला. ही परंपरा आपल्या देशाची आहे. तर जेव्हा परिस्थितीप्रमाणे तुम्हाला काही निर्णय त्या वेळच्या सत्तेला घ्यावे लागतात, तसे कदाचित घेतले असतील आणि ते घेताना काही फायदे पण झाले आणि काही दुसरे पण म्हणजे तोटे पण झाले असतील.
पण जागतिक उदारीकरणाचा अतिरेक काँग्रेसने केला असं मला नाही वाटत. नाही पण UPA 2च्या उलट तुम्हाला सांगतो मी, म्हणजे जसं पंडितजींच्या वेळी हिंदुस्थान अँटीबायोटिक्सपासून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीपर्यंत किंवा अशा ज्या संस्था आहेत नॅशनल डिफेन्स, त्या सगळ्या शासनाने केल्या. अगदी हिंदुस्थान एरोनॉटिक्स किती दूरदृष्टीचं, म्हणजे त्याला तुम्ही राफेलचं काम नाही दिलं, तुम्ही दिलं अनिल अंबानीला आणि त्याच्यावर धाड टाकताय, त्याला कसला अनुभवही नाही. हे किती टोकाचं आहे. असं कधी काँग्रेसच्या सरकारने कोणतेच केलं नाही. नाही. पण मनमोहन सिंगच्या त्यावेळची जी परिस्थिती जागतिक पटलावर उमटली, त्याचा काही अंशी परिणाम हा या देशामध्ये कोणत्याही देशावर तो भारतावर झाला. आणि मग भारतावर तो होत असताना काही जे निर्णय घ्यावे लागले, ते निर्णय घेत असताना सुद्धा मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गरीब माणसाला जास्तीत जास्त न्याय द्या. म्हणून तुम्हाला सांगतो, मनरेगा योजना देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात चालू झाली की मनमोहन सिंगांच्या वेळी. बरोबर आहे. पण माझा प्रश्न असा होता की मनमोहन सिंहांच्या दुसऱ्या टर्ममध्ये UPAच्या ऑर्डिनन्स फाडण्यापासूनची जी कृती झाली आणि त्यानंतर NP आता जो तो त्याचा म्हणजे तसं व्हायला नको. बॅड प्रेसिडेंट सेट फॉर द म्हणजे थोडंसं म्हणजे कसं झालं की ते व्हायला नको होतं. म्हणजे आता प्रत्यक्ष आपण तिथं नाही आहे, प्रत्यक्ष काय घडलं हेही मला माहिती नाही. प्रत्यक्ष देशाने बघितलं त्यातनं प्रतिमा फार मनमोहन सिंहांसारखी कमकुवत, अति कमकुवत आणि भ्रष्ट नाही. आणि त्यांच्या पत्रकार परिषदेचं शेवटचं वाक्य मी नेहमी अनेक वेळेला सांगतो, हिस्ट्री विल जज मी, हिस्ट्री विल जज मी. आणि मनमोहन सिंग यांच्यासारखा टॉलेस्ट नेता, अर्थतज्ञ, पण त्यांची नंतर UPA 2मध्ये जी काय अवस्था झाली, इट वॉज अ व्हेरी बॅड फॉर काँग्रेस पार्टी, वॉजंट इट? नाही, अवस्था असं नाही म्हणता येणार. कारण म्हणजे हे तुम्ही ह्या ऑर्डिनन्सबद्दल मी मान्य करतो, म्हणजे आता जे आहे ते त्यातूनही कोणीतरी त्यांना सांगितलं असेल की आपण दोन काही आमच्यालाच प्रोत्साहन म्हणजे संरक्षण देतोय, असं एक झालं असेल. तर कधी कधी काय होतं, त्या क्षणाला एखाद्या निर्णयाचा अतिरेक झाला तर त्याचा दूरगामी परिणाम होतो. तो थोडाफार झाला, पण याचा अर्थ मनमोहन सिंगांचा अपमान केला किंवा म्हणजे काय त्यांना म्हणता येईल, त्यांना साईड ट्रॅक केलं असं होणार नाही. कारण 10 वर्ष त्यांची कारकीर्द उलट त्या कारकिर्दीचं उत्तम मूल्यमापन आता केलं जात नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. ते मौनी होते वगैरे आता हे आताचे माननीय पंतप्रधान म्हणतात, पण त्याला त्याने उत्तर देताना सांगितलं की मेरी खामोशी बेहतर आहे मेरे दुआ से. माझ्या बोलण्यापेक्षा कित्येकाचं मग हे आणि PV नरसिंहरावाबद्दल तुमचं काय मत आहे? अत्यंत विद्वान माणूस. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य सेनानी होता. स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेस किंवा हैदराबाद मुवमेंट त्यावेळीची स्वातंत्र्याची, आणि त्यावेळी जे नेते होते स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली काम करणारे, त्यात नरसिंहराव, शंकरराव चव्हाण, वीरेंद्र पाटील, G. वेंकटस्वामी, खूप मोठी यादी आहे. आणि ती आता कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र अशा 4-5 म्हणजे काही अंशी तामिळनाडू अशी पसरलेली आहे. आणि ते सगळे आजही म्हणजे त्या हयात असेपर्यंत नरसिंहराव म्हणजे स्वामी रामानंद तीर्थांचं नाव अतिशय निष्ठेने घेत होते. आणि स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचे बिंदू कुलकर्णी वगैरे सगळे त्यांचे जे सहकारी होते ते त्यांनी संन्यास घेतला होता. आणि गांधींची जेव्हा चर्चा झाली तेव्हा गांधीजींनी एक मंत्र दिला होता, ते बाळासाहेब भारती फार छान सांगायचे. कारण भारतीयांचे रामानंद तीर्थांचे खूप चांगले संबंध होते. ते म्हणाले की तू एक कर, म्हणाले चळवळ चांगली, आणि त्या म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंच पाहिजे, पण त्याला हिंसक रूप यावं असा निजामाच्याकडून प्रयत्न होतो. कारण त्याचे जे अनुयायी आहेत रजाकार हे धर्मांध आहेत, तेव्हा धर्मांधांशी लढताना आपल्या बाजूनी धर्मांधता होता कामा नये किंवा तसं चित्र जगाला दिसता कामा नये याची काळजी तुम्ही घेतली. पण ते मतभेद होते काँग्रेसमध्ये, कारण मी त्याच्यात भरपूर वाचन केलं. माझ्या असं लक्षात आलं की हैदराबाद स्टेटचा लढा कसा लढायचा याच्याबद्दल काँग्रेसमध्ये मतभेद होतच ना. नाही, चर्चा व्हायचीच ना ते, आणि ते मतामतांतर असतातच. पण गांधींनी हे सांगितल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थांनी ती यशस्वी करून दाखवलं. आणि म्हणून तुम्हाला गमत सांगतो, हैदराबाद संस्थान जेव्हा विलीन झालं, म्हणजे ते विलीन होण्याच्या अगोदर रजाकारांनी केलेले अत्याचार आणि मग पोलीस ॲक्शनमध्ये झालेल्या सर्व त्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती आहेत. त्यानंतर लगेच ते दंगली वगैरे उसळले असं झाले नाही. त्याचं कारण हे आहे, स्वामी रामानंद तीर्थांनी ज्या तऱ्हेनं तो लढा लढवला गेला त्याच्यामध्ये, आणि कासिम रजवी तर पळून गेला पाकिस्तानामध्ये, दुर्दैव. तुम्ही तर संजय गांधी बरोबर काम केलंय. हो बरं. एका परदेशी पत्रकारानं एक मोठा खुलासा केला. हैदराबाद बरोबर त्रावणकोर म्हणत होते आम्हाला स्वतंत्र व्हायचं. काही अंशी कधी कधी अनेक संस्थानांच्या मध्ये हे निर्माण झालं, प्रत्येकाला स्वतंत्र राहायचं होतं. आणि सावरकरांचं उमरपत्रच आहे की सर्वांनी स्वातंत्र्य जाहीर करावं म्हणून. असं आहे, म्हणजे दुर्दैव. आता हे सांगावं लागतं. नाही, पण बघा कसं आहे की तात्कालीन घडामोडी ज्या काही घडल्या, नाही
गमत बघा, आता श्यामाप्रसाद मुखर्जी तुम्ही होतात ना मुस्लिम लीगच्या बरोबर मंत्रिमंडळात, हो. तिथं प्रस्ताव झाला की नाही द्विराष्ट्रवादाचा, पाकिस्तान निर्मितीचा, का नाही तुम्ही विरोध केला? पण त्यात राजीनामा लोकमान्यांनी सुद्धा लाहोरच्या वेळेला दिला ना पाठिंबा. 1916 हो, 1916 लखनौ करार, बरोबर. बरोबर. मग तो करार नंतर गांधींनी संपुष्टात आणला. अगदी बरोबर हे आहे. पण तेव्हा सुद्धा लोकमान्यांची भूमिका ही सामंजस्याची होती. एक्झॅक्ट की बाबा दोन्ही समाज मोठे आहेत आणि ते एकत्र यावेत ब्रिटिशांशी लढताना, त्यात कुठेही दुजाभाव होता कामा नये किंवा संघर्ष होता कामा नये. आपसामध्ये ही भूमिका, ही उदात्त भूमिका आहे. ठीक आहे. म्हणून पण आपण आता जे आता टीका थोडं करतात- थोडं फार पुढे म्हणजे माझं त्याबद्दलचं फार सिंपल मत आहे बरं, की बरं. ऐतिहासिक पुरुष आणि ऐतिहासिक घटना Correct. याचं प्रचलित राजकारणासाठी गैरवापर करू नये. करेक्ट. आणि जे घडलं कारण त्याच्याबद्दलचा ते विश्लेषण कालच अपेक्ष अगदी बाकी आणि- कंटेम्पररी पॉलिटिक्स अगदी मध्ये तुम्ही त्याचं कसं कालच कुठल्याही अपेक्षा. व्यक्ती उजव्या किंवा अगदी काँग्रेसी विचार. पण माझा प्रश्न होता तो संजय गांधींचा. बरं. तुम्ही संजय गांधींचं अगदी, काम अगदी, केलं, अगदी. तुम्ही बघितलंय. परदेशी पत्रकारांनी जे संजय गांधीबद्दलचं एक विस्फोटक विधान केलं की त्यांनी दुर्दैवाने आपल्या आईला पण चापत मारलं. नाही, फार चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, एक शापित म्हणजे राजकारणातला, म्हणजे त्यांच्या 10 फुटाहून नाही 10,000 फुटाहून ज्यांनी पाहिलं नाही ते काही विधाने करतात. ते काय नाही, ते फार बरं, म्हणजे मी फार जवळून पाहिलं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ना की मी योग्य व्यक्तीकडे आलेलो आहे. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, म्हणजे त्याचं कारण सांगतो. म्हणजे मी त्याच्यावर आता स्वतंत्रपणे लिहायचा माझ्या मनात विचार आहे. हा लोकांचा गैरसमज फार मोठा आहे. संजय गांधी हा काहीतरी झपाट्याने देशामध्ये उत्तम करावं आणि चांगल्या मताचा होता. इंदिरा गांधींचा त्यांनी कधीही अपमान केलेला नाही. इंदिरा गांधींच्याबद्दल अत्यंत मनामध्ये त्याच्या इंटरकास्ट मॅरेज आहे, त्याच्या ठीक आहे, त्याच्या लग्नाबद्दल काही मतमतांतर असू शकतील, आईलाही मान्य नव्हतं. नाही असू शकतील, माहीत नाही. आपल्या त्यांच्या कुटुंबातलं काय माहिती हो, असं त्या कुटुंबातलं माहीत नसताना जाहीरपणे हे मला माहिती म्हणणं म्हणजे काय नाही, कारण ते त्यांच्या पत्नीने माध्यमाला सांगितलं असल्यामुळं नाही, ते आपण ठीक ते आहे. म्हणू शकतो ठीक आहे आपण डायग्रेस झालो. ठीक पण आहे, एका त्याला गांधीचा- कारण वेगळे असतील, हां, काय ठीक आहे. माहीत नाही, ते जाऊ द्या. पण तरीसुद्धा त्यांनी असं दुजाभाव कधी इंदिराजींनी केलेलं नाही. त्यांच्या मनातलं त्यांनी मनात ठेवलं, ठीक आहे. पण आईचं प्रेम हे दोन्ही सगळ्या मुलांच्यावर सारखंच आहे. म्हणजे राजीव गांधी असतील काय, संजय गांधी असतील काय. संजय गांधींचं साधेपण तुम्हाला मी सांगतो. जाड्या भरड्या खादीचा पायजामा शर्ट, कधीही त्यांनी इम्पोर्टेड स्वेटर फिटर, आपल्या भारतातली खादीची उलनची शाल, अगदी कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्या माणसाने, आणि कोल्हापुरी चप्पल, आणि बजाज टेम्पो मी त्यांच्यावर फिरलो. आता मला तुम्ही कधी कधी स्वतःच गाडी चालवायची. आता त्यामध्ये एक असायचं की आवाज मी धाडस ज्याला म्हणता येईल आपण कधी कधी, श्रमदान शिबिर. श्रमदान शिबिराची लोप पावत चाललेली गांधींची कल्पना त्यांनी सुरू केली. मी इथे सोमनाथ म्हणजे मूल नावाचा जो आपल्या देवेंद्र फडणवीसचा तालुका ज्याला आपण म्हणतो आत्ता तो चंद्रपूर जिल्ह्यातला मूल त्या तालुका, तिथे सोमनाथ, त्या सोमनाथमध्ये मी महिनाभर शिबिर घेतलं. तंबूमध्ये राहिलो आम्ही. संजय गांधींनी सांगितलं चर खाणा, रस्ता तयार करा, लोकांच्यामध्ये जा, गावागावात फिरा, साक्षरता प्रसार करा, ट्री प्लांटेशन करा, कुटुंब नियोजन, आंतरजातीय लग्न, अस्पृश्यता निवारण, काय कार्यक्रम दिला हो. तुम्ही 75 सालच्या कार्यक्रमाला तुम्ही टिंगल केली, हे काय कार्यक्रम, झाडं लावा, आणि आज कशाला ओरडता मग, सेव्ह अर्थ, वसुंधरा बचाव, पर्यावरण. ते त्यांनी 75ला म्हणजे आज 52 वर्षापूर्वी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम, तुम्ही टिंगल केली. हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, त्याची टिंगल केली. कोण पाळणार आहे म्हणाले. संजय गांधी महाराज 1000 लोकांनी शपथ घेतली मुला मुलींनी, आणि 100नी पाळली तरी मला आनंद आहे. पण पण संजय शपथ गांधी हुकुमशाह होते. नाही, बिलकुल नाही हो. हुकुमशाह असं कसं म्हणता येईल. त्यांनी कार्यक्रम राबवण्याकरता त्यांनी सोफिया संस्था जी इस्लाम म्हणजे संस्थेचे महाविद्यालय, तिथं जाऊन सांगितलं की हिंदू असो, मुस्लिम असो, कोणी असो, कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला कुटुंब आटोपशीर असावं, आम्ही हातपाय पसरावे ही म्हण कशा करता निर्माण केली म्हणला. असं काही नाही आहे. हे जे पसरवतात पण ते कुणी असू द्या, हिंदू मुस्लिम, हे चुकीचं आहे, हे धाडसाने सांगणारा माणूस होता. तर ते काही एका धर्माची बाजू किंवा हुकुमशाह असं नाही, असं आहे तुम्हाला सांगतो मी. आणि म्हणून हे अमृता सिंग ज्यांनी जसवंत सिंगाच्या आपले हे पत्रकार, प्रसिद्ध पत्रकार सिंग जे, त्यांच्या पुतणीबरोबर लग्न केलं, आपल्या पुतण्याबरोबर लग्न केलं. तिची आई ही मुस्लिम होती, ती कुटुंब नियोजनाचा प्रचार करायची. तर असं असताना त्यांनी उलटं सांगितलं की अल्पसंख्याक वस्तीमध्ये जा, दलितांच्या वस्तीमध्ये जा, गैरसमज दूर करा आणि कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन द्या. अनेकांनी शिबिरे घेतली, त्याची टिंगल केली, आणि मग सांगितलं बळजबरीने नस कामतात. अरे असं बळजबरीने कुठं, एखादा अपवाद म्हणजे काही सार्वत्रिक नाही हो. हे त्यांनी आज तुम्ही सगळ्यात पक्षाचे नेते, म्हणजे आता सांगितलं मी एका ठिकाणी गडकरींनी, लोकसंख्या हा एक आत्ताचा मोठा यक्ष प्रश्न आपल्यापुढे आहे. मग त्यांनी तेच सांगितलं ना. मग मला असं वाटतं की 75 सालापासून जर प्रामाणिकपणे कुटुंब नियोजन जे जिल्हा परिषदेकडे काम होतं, त्यांना पुरस्कार मिळायचे, ते जर राबवलं असतं तर कदाचित थोडीफार लोकसंख्या आज आटोक्यात असते, थोडीफार. ठीक आहे. पण
मी तुम्हाला सांगतो, माझे कित्येक अल्पसंख्याकांचे मित्र आहेत, इतर समाजाचे, इतर जातीचे मित्र आहेत, जे कुटुंबियांच्या ऑपरेशनला पाठिंबा देतात, करून घेतात. ज्याला जाणीव आहे तो करतो. धर्माचं आता जे कुठल्याही गोष्टीचा धर्मासाठी वापर करणारे काही लोक असतातच. दोन व्यक्तीशी निगडीत हा प्रश्न आहे म्हणून, कारण आपल्याला राज्यातल्या नेत्याबद्दल बोलायचं. एक आहे संजय गांधी, दुसरा आहे इंदिरा गांधी. दुसरा इंदिरा गांधी. बरं. दोघांनी मिळून घेतलेला निर्णय तो म्हणजे आणीबाणी. हां, आणीबाणी. ह्या दोघांनी म्हणून असं नाही, असं नाही आहे ते. तुम्हाला मी सांगतो, माझं स्वच्छ, कारण त्यावेळी मी भाषणं करत होतो आणि त्यावेळीच्या आणीबाणीचा मी पाठिंबा दिलेला होता. आणि आजही माझी भूमिका जी आजप्रमाणे मांडली जाते त्याच्याशी सुसंगत नाही, याचं प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही आणीबाणीचं आजही समर्थन करता? नाही, समर्थन नाही. पुन्हा या शब्दाचा वापर फार गडबड होती. काय होतं लक्षात घ्या, 71चं युद्ध, पाकिस्तानचे 2 तुकडे, त्यानंतर 99,000 सैनिक जवळजवळ शरण आलेले, रिफ्युजी झालेले, युद्धावर झालेला खर्च आणि 72ला जगातला पडलेला महाभयंकर दुष्काळ, या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा इंदिराजी नेतृत्व करत होते या देशाचे, अनेक यक्षपक्ष त्यांच्यापुढे उभे होते आणि त्या सगळ्या प्रश्नांचा सामोरा करत त्या संकटाचा त्या प्रयत्न करत होते. म्हणजे स्वामीनाथन याच्यासारख्या शास्त्रज्ञाला विनंती करून, त्यांचा फार संबंध चांगला होता, त्यांनी सांगितलं आपल्याला स्वयंपूर्ण करायचं. जेव्हा अमेरिकेने आपल्याला द्यायला नकार दिला, त्यावेळी त्यांनी 2 वर्षामध्ये त्यांनी दाखवलं. आणि 77 साली इंदिराजींनी सत्ता सोडली तेव्हा 2 वर्ष या देशाला पुरेल इतका अन्नधान्याचा बफर स्टॉक होता. माझा दावा आहे. परकीय चलन होतं, किती तुम्ही बुडवलं, सगळे परकीय चलनही घालवलं. पुढच्या काळात तर सोनं घाण ठेवायची आपल्याला वेळ आली होती. ती नंतर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सगळं सोडून आणलं. ज्या सोन्यावर तुमची पत असते ते पतही तुम्ही घालवली दुसरं स्वातंत्र्य आणून. आता तो जाऊ द्या मुद्दा. तर गंमत काय की जेव्हा इंदिराजींनी, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जॉर्ज फर्नांडिस होते ना, मोठे नेते कामगार, पण ज्या दुष्काळामध्ये उपाशी असलेल्या शेतकऱ्याला अन्नधान्य घेऊन निघालेली वॅगन आहे, रेल्वे, ती तुम्ही अडवता चक्काजाम करून. आणि बडोदा डायनामाइट केस काय आहे तुमच्यावर. साऊथ हॉलमध्ये तुम्ही शीख अतिरेक्यांच्या बरोबर जेवण करता एकत्र, हे सगळे फोटो आलेत ना. आणि त्यावेळेचे प्रश्न म्हणजे शीख अतिरेकी, बोडो प्रश्न, आसाम प्रश्न, इतक्या प्रश्नांनी सगळी सुरुवात केलेली आहे. आणि त्याची बीजनंतर 80-81 तुम्हाला दिसली आपल्याला. या सगळ्या प्रश्नांची सामना करत असताना काही कठोर निर्णय यावेळी घ्यावे लागतात. अशा पार्श्वभूमीवर जयप्रकाश नारायणच्याबद्दल मला खूप आदर आहे, कारण ते सर्वोदयामध्ये पण 2 प्रवाह झाले, ते गांधीवादी होते. पण एकदम पंडितजींच्या नंतर कोण तर जयप्रकाश नारायण, अशी जेव्हा लोकांची लोकमानसा होती तेव्हा तुम्ही राजकारणात बाहेर गेला आणि एकदम 75च्या नंतर आला. त्यांना यावं लागलं. नाही, यावं लागलं. इंद्राजींचं हे वर्तन बघून नाही, मेरी बिटिया म्हणून किती पत्र लिहिली, बरोबर ना. पण किती बिटिया म्हणून तुम्ही सैन्य आणि पोलिसांना सांगता आदेश पाडून. पण त्या वाक्याबद्दल पण पुन्हा बिलकुल नाही वाद आहे, नाही, वाद म्हणाले की नाही, कारण आले म्हणालेत त्याबद्दल सत्य वास्तव आहे, त्याचे पुरावे आहेत. म्हणजे सैन्याला आणि पोलिसांना तुम्ही आदेश पाडू नका, म्हणजे इनडायरेक्टली बंड हा शब्द नाही, पण आदेश पाडू नका याचा अर्थ काय. साधूंनी केलेलं उपोषण आहे त्यावेळेच्या पार्श्वभूमीवर. यशवंतरावजी गृहमंत्री होते अगोदर, गोहत्या करता पोलिसांचं झालेलं आंदोलन आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सांगतो, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर घटनेच्या कलमाचा जो बाबासाहेबांनी तरतूद त्यात केली ती करून आणीबाणी इंदिराजींनी जारी केली. घटनेचा कलम त्यांनी सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी ती तरतूद केलेली आहे. बरं, त्या जर समजा हुकुमशाही असता पण 77ला आणीबाणी विड्रॉ करून निवडणुकीला सामोरच गेल्या नसत्या. उलट एक तुम्हाला सांगतो, कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये मी त्याचा साक्षीदार आहे. इंदिराजी मला नावाने ओळखायचा, मला अभिमान आहे त्याचा. आणि संजय गांधी, त्याच्या अगोदर प्रियरंजनदास मुंशीसारखा नेता, अंबिका सोनीसारखा नेता, माझे त्यांचे संबंध खूप चांगले. माझ्या घरी येऊन गेलेत अंबिका सोनी, प्रियरंजनदास मुंशी आणि संजयजीचे माझे खूप चांगले संबंध होते. अशा वेळी जेव्हा देश अतिशय गोंधळामध्ये होता सगळ्या अशा भयंकर परिस्थितीत, तेव्हा इंदिराजी कुठल्याही काळामध्ये, संकट काळात विनोबांना भेटायला यायच्या आपल्या पवनार सेवाग्रामला. त्या आणीबाणीच्या वेळी पण 77च्या अगोदर त्या पवनार निर्मलाताई देशपांडे त्यांच्याबरोबर. पण तेव्हा निर्मलाताई बहुतेक असं करू नका असं सांगितलं. नाही, निर्मलाताई माझ्या घरी अनेक वेळा येऊन गेल्यात. मला त्यांनी सांगितलं ना की त्या गेल्या बाबांच्या पुढे त्या गुडघे टिकून, म्हणजे अतिशय नम्रतेने बसायच्या. आणि बाबांना म्हणालं की बाबा मी अस्वस्थ आहे, म्हणजे विनोबांना त्या बाबा मी अस्वस्थ आहे, मी काय करू. 2 शब्दात विनोबाने सांगितलं, मला निर्मलाताईंनी सांगितलं, शांतपणे दिल्लीला जा, जनतेला सामोरे जा, तू जनतेला सामोरे जा. इंदिराजी उठल्या, दिल्लीला गेल्या, क्षणात आणीबाणी उठवली, निवडणुका जाहीर केला, लोकांना सामोरे गेला. हो, निर्मलाताई त्यांच्याबरोबर होते. एक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्या पक्षातले हे अंतरंग आपल्यासमोर मांडतोय. त्यांची जी काही विचारधारा आहे त्याला अनुसरूनच हे सगळं सांगतोय. त्यामुळं
त्यांच्या सहस्त्रचंद्र सोहळ्याच्या निमित्ताने ही चर्चा असल्यामुळं मला प्रतिवादापेक्षा समजून घेण्याकडे जास्त रस आहे. प्रतिवाद तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करा. तुम्ही सुरुवातीपासून यशवंतरावांचा 3-4 वेळेला उल्लेख हो केला. खरं मला ज्या माणसाबद्दल कायम कुतूहल राहिले, कारण मी पत्रकारिता आलो तेव्हा तर अत्यंत आदर तुम्हाला म्हणतो. साहेबांनी नुसतं प्रेम केलं म्हणून नाही, पण एकूणच त्यांची जी वैचारिक जडणघडण आहे किंवा स्वातंत्र्य आंदोलनाचा त्यातला त्यांचा जो सहभाग आहे आणि त्यांचं एकूण वागणं बोलणं, त्यांचे वक्तृत्व, त्यांची विचारधारा, त्याच्या माझ्या मनावर खूप परिणाम होता, खूपच परिणाम. म्हणजे एक तर त्यांचं कौटुंबिक, त्यांचे पुतणी माझे मित्र होते आणि त्यामुळे माझं जाणं येणं असायचं सगळ्या परिवाराशी. शेकडो भाषणं, म्हणजे आता काय हा अतिरेक होईल शब्द कोणाला वावणार नाही, पण मी ऐकली. आजही माझ्या स्मरणात आहेत कुठल्या वेळी कोणतं त्यांनी भाषण केलं होतं. पण एका गोष्टीचं मला तुमच्याकडनं जरा जास्त सखोल विश्लेषण हवं आहे. सद्यस्थितीमध्ये त्यांना जेव्हा प्रश्न हा विचारला गेला की महाराष्ट्र कोणाचं, हो तेव्हा त्यांनी जो उच्चार केला त्याची खूप चर्चा होते. पण नाही. मला हे विचारायचं नाही, सांगतो तुम्हाला, की गद्रे माडखोलकरांनी तो प्रश्न हो, विचारला हे राज्य मराठी होईल का मराठा होईल का मराठ्यांचं. हा. पण त्याच्यानंतर मला प्रश्न तुम्हाला वेगळा विचारायचा, कारण त्याचा खूप उहापोह झाला आणि त्याच्यावरती लिहून पण झालं. बरं. प्रत्यक्ष कृती जी केली यशवंतरावांनी ती काय होती? कृती अहो स्वतःनंतर कन्नमोरांना म्हणजे बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते आणि इतर इतके मातब्बर त्या तुलनेमध्ये होते. त्या सर्वांना दुखून त्यांनी कन्नमोरांना मुख्यमंत्री केलं. कन्नमोर कोण बिचारे, फ्रीडम फायटर, गांधीवादी, आंध्रमधनं मूळ आलेले त्यांचं घराणं चंद्रपूरमधलं, बेताचा शिकलेला पण सच्चा काँग्रेसमन. जात बी कसं आहे, विदर्भ आणि हा भावनिक ऐक्यता निर्माण करायचंच. पण त्यांचं एक वाक्य होतं, तुम्हाला मी आता पुढच्या ओघात सांगतो. कन्नमोरांच्या नंतर वसंतराव नाईकांना मुख्य 11.5 पावणे 12 वर्ष मुख्य. सर्वाधिक काळ राहिलेल्या सर्व पैकी. काळ कसा होता बघा, सामाजिक समता आणि जातीनिरपेक्षता कशी होती, जाती ऐक्य, त्याचंही फार यशवंतरावांनी फार सुंदर वर्णन केले. 11.5-12 वर्ष कुणी विचारलं कोण वसंतराव नाईक, कोणी जात अरे सगळ्या शेतकऱ्यांचा तो आवडता नेता होता, खरा शेतकऱ्यांचा. तो मराठा असतील नाही तर माळे असतील नाही तर आणखीन कुणी श्रीमंत शेतकरी असतील, गरीब शेतकरी असतील, त्या प्रत्येकाला वाटायचं की हा शेतकऱ्यांचा नेता आहे. ही भावना निर्माण केली. म्हणजे प्रसंगी बाळासाहेब देसाई सारखे मातब्बर त्या तोडीचे नेते मनातून संतापलेले असतील, कारण त्यांची संधी गेली. पण ती संधी वसंतराव नाईकांना दिली त्यांनी. आणि पुढं ती परंपरा महाराष्ट्राने कायम म्हणजे पाहिली. शेवटी कसं असतं, कोणत्याही देशामध्ये बहुसंख्या आणि अल्पसंख्या कसं होतं, लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व आहे दुर्दैवाने. आजसुद्धा कसं आहे, बहुमत म्हणजे काय, त्याच्याकडे सर्वात जास्त शक्ती आहे. पण ते बहुमत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे लोक प्रत्येक वेळी चांगल्या लोकांना निवडून देतील ही त्यांची अपेक्षा होती त्यांची. आता ती खरी झाली का नाही कोण वाटतो. उद्या हळूहळू समजा 100 मध्ये अपरिपक्व 90 लोकांनी त्यांचं बहुमत झालं, तर त्या परिपक्व 10 लोकांनी करायचं काय, अशी अवस्था होत चाललेली आहे. यशवंतराव तर यशवंतरावजी मुळात ते ब्राह्मण ब्राह्मणाचं चळवळ, सत्यशोधक चळवळ, म्हणजे त्यांचे मोठे भाऊ हे ब्राह्मण ब्राह्मणाचं चळवळीत होते आणि त्याचं वाचन ते करायचे त्यावेळेच्या त्या जयदेव जवळकरांचे. आणि तेही ऐकायचे. काही काळ त्यांनी स्वतःच दिले. मी प्रभावित झालो. पण जेव्हा लोकमान्य टिळकांचा मला स्वराज्याचा मंत्र म्हणजे मला वाचायला मिळाला, मला जेव्हा गांधी ऐकायला मिळाले आणि मग जेव्हा कळालं की देशाचं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर अशा या संकुचित विचारांनी चालणार नाही. मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं की मला तुमच्या विचारापासून मी फारकत घेतो, कारण लोकमान्यांचा आणि गांधींचा विचार मला हे सुचवतो आहे की जातीनिष्ठ, धर्मनिष्ठ अशा व्यवस्थेतनं आपण आंदोलन जर केलं तर मात्र मग देशाचं स्वातंत्र्य हे दूर जाईल. सगळ्या जाती, सर्व धर्म हे एकत्र आले पाहिजेत. हा त्याने जो मोठा प्रवाह दिला आहे, त्या प्रवाहाकडे मी चाललो आहे. आणि गंमत तुम्हाला सांगतो, गांधींचं भाषण ऐकायला कराडवरनं यशवंतरावजी पुण्यात सायकलीवर आले विद्यार्थी असताना. सायकलीवर ते काय निष्ठा असते बघा. आणि ते आजच्या 8वीमध्ये किंवा 7वीमध्ये असताना केसरीवाड्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा व्हायची आणि ती लोकमान्यांच्या नावाने त्या विद्यार्थ्याला पुरस्कार दिला जायचा. एक विषय दिला जायचा, ग्रामस्वराज्य हा विषय दिला. आणि यशवंतरावजी कराडून आले त्यावेळी काय 7वी-8वीमध्ये आले, स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिलं प्राईज मिळालं. आणि परीक्षा कोण होते, नचिम केळकर, महामहोपाध्याय, दत्तवान पोद्दार. लोक जेव्हा म्हणतात ना PA लिहून देतो, अरे मी पाहिलं म्हटलं PA काय लिहून देतो. लहानपणापासून त्या माणसाचं प्रगल्भ होतं. लहान होते, वय वर्ष 14. महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांचं भाषण होतं कराडला आणि ते ऐकायला गेले. पुढं बसले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचं भाषण सुरू झालं. ते नोटबुकवर असं लिहून घेतं. 14-15 वर्षाचं वय. तर विठ्ठलरामजी शिंदेंचं लक्ष होतं.
यशवंतराव त्यांना भेटायला गेले. बाळा तू माझ्या भाषणाचे हो म्हणाले. तुझं नाव काय? यशवंत बळवंत चव्हाण म्हणाले. बरं का? बरं बरं. आणि एकदम काय वाटलं यशवंतरावजींना, ते म्हणाले साहेब तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का? विठ्ठलराव शिंदेना काय त्यांनी आठवण सुंदर सांगितली. आश्चर्य वाटलं. 15 वर्षाचा मुलगा आहे, घरी विचारलं नाही, काही नाही, आणि मला कसं काय जेवायला बोलवलं? अरे म्हटले घरी आई वगैरे आहे ना. म्हटले आई आहे, म्हणजे काका आहेत. त्यांना विचारलं नाही नाही विचारलं नाही म्हणाले. तुला माहिती आहे का म्हणाले, मी ज्याच्या घरी जेवायला जातो तर माझ्याबरोबर 2 दलित माझ्याबरोबर माझ्या शहरी तुझ्या घरात जेवायला बसले पाहिजे, अशी माझी अट आहे. आणि ती अट तुला कसं काय, म्हणजे तुझी आई कशी मान्य करेल म्हणली. का? माझी आई वारकरी म्हणली. काय उत्तर आहे. मुलाखतीची सुरुवात तिथून झाली. काय सुंदर म्हणजे वाक्य आहे. मग मी लहान होतो म्हणाले, आई बैलगाडी, कधी थकलेली माणसं बैलगाडी, वयस्कर, आम्ही पायी. मग कधी माझी आजी आत्या म्हणायची अरे यशवंत थकला वाटतं त्यालाही गाडीत घ्या. म्हणजे असं तरी खूप छान दिले. दिवाळी अंकात ते केसरीच्या लेख लिहायची. मग आम्ही जायचो. आणि मग मी म्हणले लहान होतो, मी खूपच लहान. आता त्यावेळी आई म्हणली यशवंता माझं बोट सोडू नको, गर्दी खूप आहे. असं म्हणत म्हणत सारखी म्हणायची अरे बोट सोडू नका, फार गर्दी, चुकशील नाही तर. असं धरत धरत मी गाभाऱ्यात गेलो म्हटले. आणि आईने इतक्या आनंदाने माझं ते बडवे मला ओढत होते. अरे लेकरू था आम्ही थकून जरा दर्शन होऊ द्या म्हणले. परत आम्ही निघालो. यशवंता बोट सोडू नको हा, तू चुकशील म्हणले गर्दीमध्ये. काय वाक्य वापरले साहेबांनी, फार सुंदर. मग मी पुढे आलो म्हणाले. आणि नंतर मग संयुक्त महाराष्ट्राच्या जेव्हा महाद्विभाषिक झालं, गुजराती मराठी अमुक तमुक असा वाद निर्माण झाला, त्यावेळी मला भागवत संप्रदाय, माझ्या आईचं तत्त्वज्ञान त्या वारीचं आठवलं की संतांनी समता आणि सगळे समान आहेत आणि आपल्याला समतेच्या वाटेने गेलं पाहिजे, मानवतेच्या वाटेने गेलं पाहिजे, भेद कुठलाही करता कामा नये. हा एक संदेश माझ्या आईने दिलेला होता. आणि तो माझ्या आईचा संदेश म्हणजे आईचं बोट सोडू नको. ते बोट मी अजून सोडले नाही म्हणाले. आणि मग विठ्ठलराव शिंदे माझ्या घरी आले, जेवण केलं म्हणाले. दलित मुलं माझ्याबरोबर म्हणजे आमच्या बरोबर बसली. ते यशवंतरावांची जी विचारांची एक धारणा जी आहे ना, ती पुढं आणखीन विकसित झाली. आणि ती त्यांच्या कृतीमध्ये ते एकदा म्हणाले होते की लोकशाहीचं वैशिष्ट्य काय म्हणाले, जशी जशी लोकशाही प्रगल्भ होईल, ती प्रगल्भ आणि निकोप होत असताना जे प्रबळ आहेत किंवा जे सत्तास्थानी आहेत किंवा संख्येनं जास्त आहेत, हां जे किंवा आता व्यवस्थेमध्ये आहेत, त्यांनी हळूहळू आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत, गरीब आहेत, आत्तापर्यंत जे ज्यांच्यावर, अशा माणसांना वर उचलणं, त्यांना संधी देणं, ती उतरण बदलणं, हा लोकशाहीचा गाभा आहे. हे त्यांचं वाक्य आहे. आणि ते त्यांनी म्हणले मी पाळले. आणि आता ते सर्वांनी पाळलं पाहिजे की आपल्याला सर्वांना संधी दिली पाहिजे. हे त्यांनी त्या ठिकाणी आपल्याकडे मुलाखतीचा वेळ फार कमी आहे. नाही पुढचं सांगतो. पुढं त्यांनी मग गायकवाड दादासाहेब कर्मवीर RPIशी युती केली 1962. त्यांना म्हणाले बेरीजचं राजकारण, चव्हाण साहेबांचं बेरीज म्हणजे विधानसभेच्या आमदारांची बेरीज, लोकसभेची बेरीज किंवा शेकापचं जे केलं त्यावेळी ते बेरीज नाही म्हणाले. त्यांनी फार सुंदर उत्तर दिले. शेतकरी कामगार पक्षाचा तो समाजवादी होता म्हणजे शेतकऱ्यांचा, कामगारांचा. आणि म्हणलं हे दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांचे. मग मी काय केलं, ती युती एवढ्याकरता केली की बहुजनाची व्याख्या फार मोठी म्हणाली. सोकॉल्ड सवर्ण आणि दलित या सर्वांनी एकत्र यावं. आणि शेवटी सामाजिक अभिसरण म्हणजे काय म्हणाले, फार सुंदर वाक्य वापरले चव्हाण साहेबांनी. रक्ताभिसरण, माणसाच्या शरीरातलं रक्ताभिसरण. काय वाक्य आहे. आता रक्ताभिसरण करणं अवघड आहे आता काही लोकांना. आता आपण प्रगल्भ झालो आहे. ते म्हणलं रे जवनिका कर्णिका, यातून रक्त जातं, शुद्ध होतं, अशुद्ध रक्त शुद्ध जातं. आणि मग रक्ताभिसरण झाल्यामुळं माणूस सचेतन राहतो. ते जर बिघडलं तर माणूस विकलांग होतो. त्याला लकवा म्हणतात, त्याला पॅरालाइज म्हणतात. तसा हा समाज पुरुष आणि त्याचं सामाजिक अभिसरण हे जर सातत्यानं टिकवायचं असेल तर तो समाज पुरुष विकलांग होता कामा नये, लकवा मारता कामा नये, तो विकलांग होता कामा नये, त्याला पॅरालाइज होता कामा नये. त्याकरता केलेली युती आहे म्हणाले. काय उत्तर आहे यशवंतरावजींचं. हे जे बेरजेचं राजकारण बनतात ते उल्हासदादांनी त्याचं फारच छान विश्लेषण केलं. ऑब्व्हियसली यशवंतरावांनी जे सांगितलं त्याचं ते विश्लेषण आहे. पण आता कालच्या तुमच्या सोहळ्यात, आता हा मुलाखतीतला शेवटचा भाग आहे, कालच्या तुमच्या सोहळ्यामध्ये त्यांचे मानसपुत्र हो शरद पवार साहेबांनी एका किस्सा सांगितला. मी त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला आहे. त्या किस्स्याबद्दल माझं स्वतःचं आकलन थोडंसं वेगळं आहे. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना त्रास देतात, मिटिंग आधी घेतात मुख्यमंत्री म्हणून, बरोबर मुख्यमंत्र्याच्या आधी वगैरे. पण असं असून सुद्धा वसंतदादाला खरोखर असं वाटलं असेल का की माझं सरकार शरदनी पाडावं आणि त्यांना यशवंतरावांचा पाठिंबा होता, हे खरं आहे का? नाही, यशवंतरावांचा पाठिंबा वगैरे आपण काय होतं, खूप दुरून
परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय अनेक गोष्टींची इतिहास कालापासून चर्चा होत आली तशी ते आता होती बरं का. यशवंतरावजींना आवडलं असेल असं मला वाटत नाही. कोणाला दगाफटका करून ते बिलकुल नाही, तर त्यांच्या स्वभावात नाही. दादांना वाटलं की नाही हे फार अवघड आहे, पण एक आहे, दादांना त्रास मात्र झाला. म्हणजे यशवंतरावांच्या स्वागताला जाऊ नका असा जो आदेशच इनडायरेक्टली निघाला असं त्यावेळी चॉपर देत चर्चा. नव्हते ना, विमानी जायचे नाही, गाडीनं जावं लागायचं. पण केवळ तेव्हा तेवढ्या एका कारणाकरता ते सरकार गेलं हे म्हणजे परिपूर्ण 100% शरद पवारांच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही. शरद पवारांचं मी पाहिलं. मी शाळेमध्ये 11वीला विद्यार्थी होतो तेव्हा ते कॉमर्स कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला, आणि यशवंतरावजींनी त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर त्यांच्या शिबिराला व त्यांची जवळीक वाटली. मी त्यांना पहिल्यापासून पाहिलं. स्वतःला घडवणं म्हणजे काय ते मी शरद पवारांना म्हणजे मानलं पाहिजे. म्हणजे जात्याच बुद्ध्यांक फार मोठा आहे असं नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो. हा, बरोबर. हां, पण बुद्ध्यांक निर्माण करणं याच्याकरता खूप मेहनत ती त्यांनी घेतली. वा. अथक परिश्रम, अथक कष्ट आणि जिद्द, त्याला तोड नाही तुम्हाला सांगतो. आता या वयात किंवा या आजारपणात त्यांचं फिरणं, मी काही माझ्या नेते जे मित्र होते त्यांना सांगायचो, अरे त्यांच्या इतकं तुम्ही करा, त्यांच्यापेक्षा मोठे व्हाल असं मी म्हणायचो. म्हणजे प्रयत्न, जिद्द आणि कष्ट, परिश्रम. इंग्रजी दिल्लीत जाऊन शिकले ते. इंग्रजी आत्मसात केलं. ही त्यांची जी मानसिकता आहे ना, ती नवोदित कार्यकर्त्यांनी ही मानसिकता त्यांच्याकडे, फक्त त्यांना विश्वास कमावता नाही आणि आला. विकासाचा आवाका, विश्वास नाही कमावता आला. मैत्र जोडले. पण आता ती गोष्ट खरी आहे की त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल दुर्दैवानं देशामध्ये, पण देशाचा आवाका काय, जयललितापासून प्रकाशसिंग बादलपर्यंत आणि यांच्या सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांच्याबद्दल आदर आहे आणि प्रगत अनुभव आहे की कशा तो एक किंचित 10% नशिबाचा भाग समजा आपण. विधिमंडळापासून लोकसभा, राज्यसभेनं 50-52 वर्षाचा अनुभव, सत्तेचा अनुभव जवळजवळ 45, 46, 48 वर्षाचा, साधा नाही हो. आणि त्या अनुभवातून तसा अनेकांना संधी मिळाली, इतकी प्रदीर्घ फार थोड्या लोकांना मिळाली. पण ती त्यातून आपल्याला घडवत जाणं, विद्वान विचारवंत जोडणं, त्यांचा सल्ला घेणं, वाचन आपली संस्कृती वाढवणं, किंवा समजा आपल्याला परिपूर्ण वाचनाला वेळ नसेल तर त्या पुस्तकाबद्दल चर्चा एखाद्या विद्वानाशी करणं, त्यातलं जिस्ट काय ते घेणं. आणि ज्या समारंभाला आपण जातो ते यशवंतरावजींनी खरं आणि बाळासाहेब भारतीने आम्हाला शिकवलं. औचित्य, आपण कोणत्या समारंभात चालू आहे, विषय काय, विषयांतर होता कामा नये, औचित्य भंग होता कामा नये. आता काहीच नाही, लोक विषय कुठला चाललाय, समारंभ कुठला चाललाय, भाषण कुठलं चाललंय, काय पत्ताच नाही. हे भान ठेवणाऱ्या नेत्यांच्या मध्ये ते काही जे नेते होते त्यापैकी ते एक आहे. आपण थांबूया इथे. तुमच्याही लक्षात आलं असेल आणि प्रेक्षकांच्याही लक्षात आलं असेल, एका अत्यंत मोठ्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला अजिबात एकही प्रश्न विचारलेला नाही, विलासरावांबद्दल. ते मी जाणीवपूर्वक केलेलं नाही आहे, कारण मला मुलाखतीचे अनेक भाग तुमच्याबरोबर करायचे. त्याचं कारण आहे की उल्हासदादा यांच्याकडे जो तटस्थपणा आहे आणि इतका प्रदीर्घ त्यांनी राजकारण जवळून बघितलं आहे आणि बदललेलं समाजभान, पण ते एक उत्तम वाचक असल्यामुळं, उत्तम वक्ते असल्यामुळं, उत्तम गायक असल्यामुळं, ह्या सगळ्या कारणामुळं मला असं वाटतं की एक वेगळं परिमाण तुम्हाला ह्या मुलाखतीतनं दिसणार आहे. आणि मी प्रयत्न करेन की मला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांच्याकडे येईन आणि जे तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं ते मी समजून घेईन. मी पुन्हा एकदा सांगतो, मी प्रतिवाद अजिबात केलेला नाही. त्याचं कारण आहे की त्यांना मांडू द्या. तुम्हाला काय वाटतं ह्या मुलाखतीचे कमेंट बॉक्समध्ये टाकाच. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू सर.